आष्टी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र असून या केंद्रामध्ये आईने आपल्या बाळाला जन्म जरी दिला तरी बाळाचा जन्मदाखला घेण्याकरिता 100 रुपयाच्या स्टॅम्पवर ॲपिट्यूड करून द्यावा लागत असल्याने बाळाचे वडील हैराण आहेत। खेडे विभागातील मोलमजुरी करणाऱ्या पालकांना ॲपिट्यूड करणे म्हणजे आष्टीला तहसील कार्यालयात जाऊन 100 रुपयाचा स्टॅम्प आणावा लागतो आणि नंतर ॲपिट्यूड करावा लागतो। त्यामुळे मोलमजुरी करणाऱ्या पालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो। तसेच त्यांची रोज मजुरी पाडून आष्टीला चक्रा माराव्या लागतात। जन्म साहूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातच झाला असला तरी 100 रुपयांच्या स्टॅम्पवर ॲपिट्यूड का करून द्यावा लागतो असा प्रश्न नागरिक करत आहेत। त्यामुळे जनसामान्य नागरिक त्रस्त झाले असून जन्म दाखल्यासाठी वनवन फिरावे लागते। त्यामुळे कोणाची चूक आहे यावर लक्ष केंद्रित करून त्वरित पालकांचा त्रास कमी करण्याची मागणी नागरिक करत आहेत। सावंगा पुनर्वसन येथील पालक गजानन राऊत यांच्या मुलाचा जन्म प्राथमिक आरोग्य केंद्र साहूर येथे झाला होता। त्यानंतर पालक जन्माच्या दाखल्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात चक्रा मारत आहे, परंतु 100 रुपयांच्या स्टॅम्पवर ॲपिट्यूड जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत जन्माचा दाखला मिळणार नाही असे प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी सांगत आहे। त्यामुळे जनसामान्य पालक हैराण झाले आहेत। वरिष्ठांनी चौकशी करून न्याय देण्याची मागणी नागरिक करीत आहे।